हाय नमस्कार. काय करायला लागलं? कोंबडी भाजली खायला. काय बाई रोजच कसं मटण खाताय तुम्हाला? रोज कसं खावा? मला 24 तास मटण असलं तर चालतं. हा मटणाचं माझं वाकड नाही. रोज खाते ती. शनिवार आज पौर्णिमा. काय नसतं त्याला. मनात आणलं सगळं नाही, मनात आणलं काय नाही. केव्हा तर 4 रोजातनं आठवड्यातनं 15 दिवसातून खायचं असतं. त्याला काय एवढी कोंबडी तर निघली व एवढी एवढी. कोंबडी बारकी आहे. एवढं सगळं मोठं कुठून आणायच्या. देशी कोंबडी असली देशी माल खायला म्हणले असलाच लागतो. ती बॉयलरच्या कोंबड्या बरे त्याला 2 किलो मटण पडते. जबलपुरी आणून खायचे का 2 किलोची 2.5 किलोची. ते खाली काळं व्हायला लागतं असं वर रात्र आहे तर धराय जरा. कसं आहे त्याला इथं पळतं या. दोन्हीकडे 2 पाय धराई असं. हा अहो पाय इकडे तिकडंच धरावं. नाही पळतं या. किलोवर पडली. हा पडेल अर्धा पाऊण किलो पोरांच्या पडतं. हम्म? पोरांच्या पडतं काय पडेल ते पडेल. त्यापेक्षा तो ती तिकडं काळे ती दिवशी कापली त्यातल्या तिसल्या 2च राहिल्या. कापू अजून थांब 4 जण एक खाल्ल्या मुंगसाने 2-3 मोठ्या तेवढ्या. कापू काय गेले काय कापायचं. बोलवायचं काळ्या 2च राहिल्या त्या बघा. पाहुणे कोणतर खायचे आपलं एकट्याला सरते. पाहुणे आता सारखी कोण यायची. येतेच खायची आपली आपली बोलवायला. तसल्या कापल्या म्हणजे किलोभर मटण पडत कोणाला बोलवते. तेवढ्या 2च राहिल्या. लय काळी झाली बाबा त्या चुलीवर. जा सारा मोर. झालं आता हे जे खुरतड करायची आणि कापायची शिजायला 2 तास जायचं. मला जंपर टाक. वेदी का तिथं फडका एक आण ग. काय की त्याला काय होते तर काय होत नाही. भासाई जरा जरा. भाज झाली अजून कसली भाजायची. अजून कसली भाजायची. मोरगळ्या कोणी भाजली नाही. भाजलं मस्त सोप पण भाजलं. पाटी ती आणायला लावाय पोरांना. 2 पितळ आणले ते. कट्ट्या वाढायला वाढाय मागं जाळ जळते. चुलीवर शिजवा. आपण तर खात नसतो बाबा शनिवार. सगळ्या आदली पाट्यान जातील ते. काय घेऊन आज घेणारच शेती. हे मग पुसा चांगला आहे. पाक पुसा का. स्टीलची पाटी हाय घिर बाळा. बदाक एकटंच वरडायला लागलंय ग बाई. हाय घरा कसं ओरडते. कोंबडी घेणं काय त्याला. ते पिल्या कोंबडीच्या मागं हिंडून हिंडून घायला आलं. त्याला कोंबडीच गावा नाही आता वरडायला लागले. कोंबडी होलं पिलेची कोंबडीला ये बरं ताणतंय पिलीन ती. आणि घे इकडे आणि ही पाटी ती एकटं त्या जोडीला न्हाया नेऊन सोडावं तर ये मौदात. हा त्यांच्या बदकात का करताय उगाच एकटंच. त्याला कर्म नाही. जोड असली म्हणजे आपली खेळते. वरडतंय सारखं. रस्त्यापत्र जातंय तिथनं इकडे येतंय तिकडं जातंय. त्याला थोडी मका तर टाकी चालून जाते. रस्त्याकडेच पळते सारखं. ती कणीस सोलून टाकलं 2 जा. पप्पाला धरू लागती पप्पाला. सर धर 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 लाग. हा धर लाग. धर खायच यार धरू लागा म्हणलं ना. इकडं जाळ लागला जाळायला तो मोकळा. चुलीवर टाकायला की शिजते. हेड कुत्र्याला हाड म्हण. हेड
काय ते बदाक इकडे येतच नाही त्या रस्त्याकडे तोंड करतोय तिकडंच जाते चांगलं मटण ह्यात टाका पाटीत घाण पडत वाढ तिकडे पित्त पड चाल तांदूळ डोळे ना कोंबड्या पाण्यानंतर तांबूर नंतर पित्त तेवढं काढा हो बाबा कोंबडी आली बा अंकोला एक द्यायची आणि एक आपल्याला 2च राहिल्या तसल्या आता अजून एकदा 10 कोंबड्या आणायला हाड घे हाड 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 असल्या कोंबड्यांना देशी कोंबड्याला मटण पडत नाही पिगोतल्या कापल्या जरा तर मटण पडते किती वर्ष शिजून व्हायला जातं एवढं रस्सा पाणी पण देशी कोंबडी खाई चांगली असते मटण तर कसलं ताजलं पाणी होत घे वरून पाणी कशी या कोंबडीला 1 किलोवर मटण पडते पाणी भरपूर मुलगा अंड फुटले पोटात अंड फुटले मग काय झालं त्यामुळे वांगारले मग कशामुळे अजून अंड नाही हो धरवरल्यावर त्या मटण शिजायचं कवा चिरायचं कवा आणि शिजायचं कवा आणि खायचं कवा शिजली का रात जाय पाहिजे कुठं लवकर हो जरा रात आपली जाईल पित्त काढा तेवढा तर कडं होतं फुटलं म्हणजे वर धर घे सागर जरा थोडं ते पित्तासंग मटण जाऊ दे नाही तर समजा हे करत चाल चिरा पटापटा मी लसूण सोलते